सांगलीमध्ये ओबीसी समाजाचा 11 ऑगस्ट रोजी भव्य मेळावा संपन्न होणार आहे। या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे। मराठा समाजाच्या आंदोलनामुळे ओबीसीच्या हक्काचे आरक्षण धोक्यात आले आहे, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये मोठा आक्रोश आहे। ओबीसी आंदोलनासाठी पुढील दिशा या मेळाव्याच्या माध्यमातून ठरवली जाणार आहे। मराठा समाज ओबीसीमधून आरक्षण मागत आहे, त्याला आमचा विरोध आहे। जर ओबीसी समाजातून आरक्षण दिले तर आम्ही शांत बसणार नसल्याचा इशारा प्रकाश शेंडगे यांनी यावेळी दिला आहे। ओबीसीना फोडून आपलं आरक्षण मिळवण्यासाठी हा सगळा त्यांचा प्रयत्न आहे। पहा, या राज्यामध्ये जर ओबीसी जर एकत्र झाला तर मात्र कुणालाही तो ऐकू शकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळीच स्पष्टपणे म्हणलेलं आहे, ओबीसी ये सोया हुआ शेर है, वो एक दिन जाग जाएगा तो पूरा देश जो है, पूरी देश की सत्ता हाथ में ले सकता है। पण ही ताकद फक्त ओबीसीमध्येच आहे आणि त्यांना कल्पना आहे, जरांगेनुसार कल्पना आहे की ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नाही। ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नसेल तर मग वंजाऱ्यांना वेगळं सांगायचं, धनगर समाजातनं बाजूला काढायचं। ह्या ओबीसीमध्ये फूट पाडायचा कार्यक्रम जो आहे तो केल्याशिवाय स्वतंत्रपणे जरांगे म्हणतायत तसं जरांगेंचं कुठलेही आमदार ते पाडू शकणार नाहीत किंवा कुठल्याही आमदाराला धक्कासा लावू शकणार नाहीत जोपर्यंत बाकी इतर समाज सोबत येत नाही। आणि म्हणून ह्या ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी थांबवावा, कारण ओबीसी आता काय वेळा राहिलेला नाही। सगळा ओबीसी समाज एकसंघपणे जो आहे तो आता रस्त्यावरची लढाई करायला तयार झालेला आहे। आमची हाकेसारखी मुलं आहेत, आमचे ससाडेसारखी आमची मुलं आहेत, तीसुद्धा आता रस्त्यावरची लढाई जी आहे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि म्हणून रस्त्यावरची लढाई, एकीकडे न्यायालयीन लढाई आम्ही सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे राजकीय लढाईची सुद्धा तयारी जी आहे तीसुद्धा आम्ही तयारी केलेली आहे। त्यामुळे तिन्ही बाजूनं आमची लढाईचं आम्ही सज्ज आहोत। शेवटी पुन्हा एकदा सांगतो की जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा। जर ते जरांगेच्या आंदोलनात बळी पडणार असतील तर मग काय इशारा राहील? हे पहा, असं आहे की या राज्यामध्ये शेवटी मतदान जे आहे ते कुणाचं जास्त आहे। आता ही मराठा विरुद्ध ओबीसी हा लढा जो आहे तो निश्चित झालेला आहे। आता पुढची जी विधानसभा जी आहे ती मराठा वर्सेस ओबीसी असंच होणार आहे। आता पक्षाच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये संख्याबळ जे आहे ते ओबीसींच्याकडे बाजूने आहे। आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही नक्की जिंकू। जर आमचे उमेदवार आम्ही उभा करण्याचे पाहिलं तर आम्ही उभासुद्धा करू आणि ते निवडूनसुद्धा आणू। आणि सत्ता आणण्याचं सुद्धा जे आहे, सत्ता आणायलासुद्धा ओबीसी समाज मागे पुढे पाहणार नाही, कारण शेवटी आमच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे त्यांचं भविष्य जे आहे जर उद्ध्वस्त होणार असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा स्वस्थ बसणार नाही। ताकद आहे 100% आमदार पाडायची ताकद ही फक्त ओबीसीमध्येच आहे, इतर कुणीही करू शकत नाही। कारण ओबीसी सोबत या ठिकाणी मुस्लिम ओबीसी आहे, दलितसुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी ह्या सगळ्या सोबत ज्यामध्ये दलितांनासुद्धा मोठा फटका बसणार आहे। आदिवासींनीसुद्धा यापूर्वीच विरोध केलेला आहे की त्यांनी सांगितले की हा घातक जो आहे, हा जिहाद जो आहे हा आदिवासींनासुद्धा घातक आहे। त्यांचे झिरोसाहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित त्यानुसार विरोध केलेला आहे। त्यामुळं आदिवासींचा विरोध सगळ्या सोबत जिहादला आहे, दलितांचा विरोध सगळ्या सोबतला आहे, ओबीसींचा विरोध आहे, मुस्लिमांचा विरोध आहे। मग राहिलं कोण शिल्लक? जर हे सगळे समाज एकत्र झाले तर या ओबीसीच्या भूमिका घेणाऱ्याचा फडशा या ठिकाणी राज्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही। धनगर आरक्षण हे पहा, जरांगे म्हणतात की धनगर समाजाला एसटीचं आरक्षण जे आहे ते मिळवून देतील म्हणून। पण धनगर समाज आरक्षणाचं आरक्षण 75 वर्ष लढा सुरू आहे ना। आता पण पंतप्रधान आले, 2 पंतप्रधान या ठिकाणी येऊन या ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षणाचा त्यांनी शब्द दिला, ढोल वाजवला, घोकणं आमच्या हातात घेतलं, पण कुणालाही शक्य झालेलं नाही ते। आता जरांगे हे धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा गाजर दाखवत असतील तर आम्हाला आम्ही काय मूर्ख आहोत का? धनगर समाज कळत नाही का? या ठिकाणी धनगर समाज आत्ता आमच्या या ठिकाणी नंदाताईक होत ही महापौर झाली, कशामुळे झाली? या ओबीसीच्या आरक्षणामुळे झालेली आहे। त्या ठिकाणी वाक्षताई महापौर स्वरापच झाली, ते कशामुळे झाली? तर त्या ओबीसी आरक्षणामुळे झालं आहे, ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे झालेलं आहे। त्या ठिकाणी दत्तामामा भरणे असतील, त्या ठिकाणी अनेक आमचे नेते मंडळी जे आहेत जे या ठिकाणी राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला तर ओबीसी आरक्षण सुरू झालेलं आहे। आणि हे ओबीसी आरक्षण जे आहे जर एकदा मराठ्यांना दिलं गेलं तर आणि मराठे घुसले तर एकही जागा, एकही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्या ठिकाणी नगरसेवक हे धनगर समाजाचं होणार नाही। आणि धनगर समाज UPSC असतील, MPSC असतील, त्या ठिकाणी धनगर समाज आता मुलं जी त्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी शिक्षणाच्या जागा एकीकडं धनगर समाजाला पुतना मावशीचं प्रेम देत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे समर्थक जे आहेत ते बाळासाहेब सराटे ते मात्र हायकोर्टमध्ये धनगर समाजाचा हे एनटीचं आरक्षण जे आहे त्याला चॅलेंज करतात। म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे। त्यामुळे धनगर समाजानं सावध असलं गेलं पाहिजे। आपलं जोपर्यंत एसटीचं आरक्षण मिळत नाही
तोपर्यंत आपल्याला हे एन.टीचं आरक्षण जे शिवाजी बापू शेंडेंनी 3.5% ताट आपल्याला वाढून गेलं आहे ते आपल्याला सांभाळणं, त्याचं संरक्षण करणं हे प्रत्येक धनगर समाज बांधवाचं कर्तव्यच आहे. पण अशा मेळावा आहे आणि आता जरांगेच्या आता ओबीसी समाजाची भूमिका असणार आहे कारण की मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि शांतता रॅली सुद्धा त्यांची निघणार आहे. ते पहा, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगेंचं उपोषण सुरू झालेलं आहे. उपोषणाचा 4था दिवस आहे, पण त्या उपोषणाच्या मागण्या मात्र जुन्याच आहेत. की ती एकीकडे म्हणतात की या ठिकाणी सगळे सोयीचा JR कुठल्याही वेळी काढला गेला पाहिजे, सरसकट सगळा मराठा समाजाला कुटुंबांचे दाखले दिले गेले पाहिजेत, ते ह्याचं निजामाचं गॅजेट, त्या औरंगजेबाचं गॅजेट, ह्या सगळ्या गॅजेटचा उल्लेख करत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आरक्षण देणार अशा प्रकारची या ठिकाणी उपोषणाच्या मागण्या जरांगेनं केलेल्या आहेत. याआधीसुद्धा प्रचंड दडपण त्याने निर्माण केलं. त्याला बळी पडून सरकारनं त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले की कुटुंबाचे दाखले इश्यू करा. आता खिरापतीसारखे या कुटुंबांचे दाखले देण्याचं काम जे आहे करून ओबीसीमध्ये घुसवण्याचा सर्रास कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामुळंच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे आहे ते 2 हात सरकारशी करण्याच्या तयारीत आहे. आणि त्यातीलच एक भाग म्हणून या ठिकाणी सांगलीमध्ये आता रस्त्यावरची लढाई करायला सांगलीतला हा जो ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी उतरणार आहे. 11 तारखेला एक मोठा एल्गार जो आहे तो या सांगलीमध्ये या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा एल्गार म्हणता हरकत नाही. सगळ्या ओबीसी समाज सगळे नेते मंडळी एकत्रित येऊन एका व्यासपीठावर हा एल्गार या ठिकाणी करणार आहे. सरकारला आम्ही या मेळाव्यातून आम्ही इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण जे आहे त्यातला 1% सुद्धा हात लावला तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये आहे. कारण 60% ओबीसी समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आहे. जरांगे एकीकडं आमदार पाडण्याची भाषा करतायत, पण जरांगेंच्या मागणीमध्ये किती तथ्य मला माहीत नाही कारण त्यांची संख्या 10 ते 12% फक्त आहे. पण ओबीसी समाज 60-65% असणारा समाज जर एकत्रपणे जर मतपेटीतून उतरला तर मात्र कुठलाही आमदार जो आहे तो ओबीसीच्या समाजाच्या मतांना पुढे टिकू शकत नाही. म्हणून सरकारला आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही इशारा देणार आहोत की तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. एकीकडं जरांगे म्हणत आहेत की आम्ही 80% घुसलेलो आहोत, 20% आता आम्ही घुसणार आहोत. तर त्याचं स्पष्टीकरण आज सगळ्यात सरकारकडून आलेलं नाही. पवारसाहेबांनी त्यांची काल परवा भेट झाली, पण त्यातून काय निष्पन्न झालेलं आहे ते आम्हाला माहीत नाही. पण एक निश्चित आहे की पवारसाहेब असतील, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब असतील, सगळे नेते मंडळी असतील, सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याप्रमाणे आता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे. 50% जे होते SCBC आरक्षण दिलं गेलेलं आहे. आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे. मग पुन्हा हे ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे नाटक कशासाठी? पण सरकारनं स्पष्टपणे भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि जर सरकार जरांगेच्या बळी पडून जर काय त्यांनी हा सगळेसुद्धा JR किंवा काय निर्णय घेतले तर मात्र या सरकारची गाठ जी आहे त्या महाराष्ट्र ओबीसीची आहे. जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. ओबीसी समाजाची